मुंबई ते अहमदाबाद या बुलेट ट्रेनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं आज टनलचं ब्रेक थ्रू झालेलं आहे। आपण पालघर जिल्ह्यामध्ये आहोत आणि याच जिल्ह्यामधून अनेक टनल्स आहेत ते जात आहेत। एकूण जवळपास पाहिलं तर महाराष्ट्रातील 6 टनल आहेत ते बुलेट ट्रेनसाठी तयार करण्यात आलेले आहेत। 7वा जो टनल आहे तो गुजरातमध्ये असणार आहे, परंतु सर्वात जास्त जर आपण बुलेट ट्रेनचा प्रवास हा महाराष्ट्रातला पाहिला तर तो जमिनीच्या खालून आहे आणि यासाठी जे टनल्स आहेत ते तयार करण्यात आलेले आहेत। आपण याच एका टनलमध्ये आहोत ज्या ठिकाणी आज दुसरं ब्रेक थ्रू आहे ते झालेलं आहे आणि हा संपूर्ण जो टनल आहे तो आता या ठिकाणी पूर्ण मोकळा झालेला आहे। आपण पाहिलं तर अत्याधुनिक मशीनच्या द्वारे माध्यमातून या टनलचं काम करण्यात येत आहे। तसेच बुलेट ट्रेनचं काम देखील प्रगतीपथावरती आहे। 508 किलोमीटरचा एकूण जो टप्पा आहे तो पार करायचा आहे, परंतु महत्त्वाकांक्षी जर पाहिलं तर महाराष्ट्रातील भौगोलिक स्थिती याच्यामध्ये डोंगर दऱ्या या मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्याचमुळे हे काम करणं खूप महत्त्वाचं आहे। याच ठिकाणी पाहिलं तर हे जे काम आहे ते पार पडत असताना जे टनल आहेत ते खोदणं आणि त्यासोबतच जे डोंगर पोखरून मार्ग तयार करणं हे खूप जिकिरीचं काम आहे आणि हे जिकिरीचं काम आता पूर्णत्वात जाताना पाहायला मिळत आहे। आज दुसरा ब्रेक थ्रू झालेला आहे। एकूण 6 टनलचं पूर्णपणे काम पूर्ण झाल्याच्या नंतर महाराष्ट्रातील जे बुलेट ट्रेनचं काम आहे ते प्रगतीपथावरती असणार आहे। 2028 पर्यंत ठाण्यापर्यंत आणि 2029 पर्यंत पूर्ण मुंबई ते अहमदाबाद असा हा टप्पा आहे तो पार करायला बुलेट ट्रेनला येता येणार आहे। त्यामुळे आजचं ब्रेक थ्रू महत्त्वाचा आहे आणि या ठिकाणी ब्रेक थ्रू झाल्याच्या नंतर जे इतर काम आहे ते देखील प्रगतीपथावरती पार पडताना आपल्याला पाहायला मिळतील। व्हिडिओ आणि रोशन गायकवाडसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।